बाजारात आलो आहे. मम्मी आहे, उपादाई आहे, यत्नेश आहे. मम्मी भाजी घेते, टमाटी घेते, टमाटी. इकडे पण भाजी आहे. पावभाजीचा बघा. आमचे दोन्ही येडे काय करतायत बघा. दोघांना काही कामं नाही, मोबाईल खेळत बसले. बिनकामाचे दोघं पण. दोघांना काही कामं नाही. एक इकडे मोबाईलवर बसलाय आणि एक इकडे भाज्या घेते. इथल्या पण आता कुठल्या घेते भाज्या. याचं काय झालं, याला भिंगरी पाहिजे. काय पण पाहिलं असतं याला, भिंगरी लहान पोऱ्याला. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्व नोम नमो आदेश अवधूत चेतना श्री गुरुदेव. तर म्हटलं चला इकडून ब्लॉग चालू केला. बाहेर बसलो टाइमपास. बघा ते बसलो बाकड्यावर, बोललो ब्लॉग चालू करू केला. बघू शकता बसलो इथे टाइमपास. हवा येते म्हणून. बघा घरात बसून पण कंटाळा आला म्हणून इथे येऊन बसलोय. जरा असं झाडाबिडांची हवा येते छान. आणि इथं असं ऊन नाही, काय नाही, पत्रे लावलेत म्हणून टेन्शन नाही. बघा बसलोय टाइमपास करत. आणि आमचे दोघं देवांश आणि यत्नेश बसलेत मोबाईलवर. तर चला दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा. तर चला ब्लॉग चालू केला आहे, दाखवतो तुम्हाला आमचे दोन येडे काय करतायत. बघा दोघांना काही कामं नाही, मोबाईल खेळत बसले. बिनकामाचे दोघं पण. दोघांना काही कामं नाही. एक इकडे मोबाईलवर बसलाय आणि एक इकडे. मग दोघांना मला आता बघा याने लगेच बॉल घेतला. आमचा विचार आहे एकच पोरगा हुशार आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. बसलाय, झोपलाय तिकडे झोपलाय. हां मम्मी चपात्या बनवते. तुला नाही दाखवलं, टेन्शन नको घेऊ. हा एकच पोरगा हुशार आहे बघा. खातो पितो झोपतो. आणि हे दोन असे, यांना काही कामच नाही, नुसते मोबाईल घेतात. हा इकडे एक आणि हा एक. काय बोलणार त्या दोघांना, जाऊ द्या. दोघंही तसेच. आणि बाहेर बघा किती गरम आहे वातावरण. ऊन एवढं खतरनाक, किती ऊन आहे बघा बाहेर. मस्त किती ऊन एकदम. बापरे बाप. काय 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 बोलला, परत बोल. मी एवढं नाही बघा, तुमच्यासारखं नाही. तुम्ही दोघं नुसतं मोबाईलवर बसलेले असतात. तुम्हाला जेवण पाणी काहीच नव्हतं, फक्त मोबाईलच पाहायला असतात असे तुम्ही दोघं. माहितलं येडे. जाऊ दे, कंटिन्यू राहा. बऱ्याच दिवसानंतर आलो आहे बाजारात. बघा बाजारात आलो आहे. मम्मी आहे, उपादाई आहे, यत्नेश आहे. मम्मी भाजी घेते, टमाटी घेते, टमाटी. इकडे पण भाजी आहे. हे मोबाईल माझी भिंगऱ्या बघत होती सगळ्या फिरत. हा माहिती आहे मला. भाजी घेते मम्मी. चला कंटिन्यू राहा. भाज्या घेते इथल्या पण. आता कुठल्या घेते भाज्या. याचं काय झालं, याला भिंगरी पाहिजे. काय पण पाहिलं असतं याला, भिंगरी लहान पोऱ्याला. एवढा काय करायचं आहे, बेसचा भाज्याचं आहे. अर्धा किलो आहे तो. किती भाजी एवढी भाजी अजून काय एवढे किती झालं. एक दोन्ही मिळून ना, हा दोन्ही मिळून 40. 30 आणि ते 40 कशी रे. चला कंटिन्यू करा. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. बघू शकता पावभाजीचा बघा. आणि इकडे
भाजी आहे, हा तू पाव पाव पण आहेत, अजून पण आहेत तिकडे येते. तर म्हटलं चला पावभाजीचा भेद आहे, तर या जेवायला. जास्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू त्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने. तोपर्यंत बाय बाय.